Hello friends, welcome to the LAMS mathematics classes. Myself Vaijinath Lam sir and I have done M.Tech in Production and Industrial Management through VGTI College of Mumbai. तर गाईज बीड शहरामध्ये आपण पहिल्यांदाच एक नवीन बॅच लॉन्च करत आहोत. तर त्या बॅचचं नाव आहे राजर्षी शाहू IIT JEE आणि MST CET बॅच. ओके, तुम्हाला नावावरून समजलं असेल की या बॅच मध्ये नेमकं आपण कोणत्या एक्झामिनेशनची तयारी करून घेणार आहोत. बरोबर, लक्षात ठेवा IIT JEE आणि MST CET चा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचे स्वप्न जे आहेत ना ते देशातल्या आणि टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आहेत. बरोबर, तर मग या एक्झामिनेशनची तयारी जी आहे आपण एकदम डिटेल्समध्ये त्याचा पाथ कसा असेल, त्याची तयारी कशी असेल ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक मी जे काही गोष्टी सांगेल त्या काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्या शेवटपर्यंत. बघा, ह्या बॅच जी आपली 20 जानेवारीला बॅच चालू होते त्यामध्ये आपण IIT JEE आणि MST CET मेनली या एक्झामिनेशनची तयारी करून घेणारच आहोत. त्यासोबत नाटा असेल, VIT असेल किंवा बिट्स असतील, या एक्झामिनेशन थ्रू सुद्धा तुम्ही देशातल्या टॉपच्या इन्स्टिट्यूट्स मध्ये इंजिनिअरिंग करण्यासाठी प्रवेश मिळवू शकता. ठीक आहे, तर आपण डिटेल्स मध्ये पाहूया की आपण या बॅच मध्ये कशा प्रकारचा आपला प्रोग्राम असेल, अकॅडमिक कॅलेंडर कसे असेल, आपण नेमकं काय घेणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहण्याची खूप गरज आहे. ठीक आहे, चलो बघा, की पॉइंट्स ऑफ LMC म्हणजे या क्लासमध्ये जो आपला लाम्स मॅथमॅटिक्स क्लास आहे यामध्ये नेमकं काय करणार आहोत आपण, विशेष काय आहे आपल्यामध्ये बाकीच्या क्लासमध्ये यांच्यामध्ये. बघा, रेग्युलर आपल्या वीकली टेस्ट होणार आहेत. डबल सेशन्स म्हणजे काय, डेली 2 आवर सेशन होणार आहेत गाईज. म्हणजे काय, आपल्याला 2 तासांची गरज आहे का, तर गाईज 1 घंट्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम मॅथमॅटिक्सचे 5 ते 6 क्वेश्चन्स घेऊ शकतात जर टॉपिक जर लेंदी असेल तर. त्याच्यामुळे तुमचा जो सराव आहे ना, सराव जर चांगल्या रीते होणे गरजेचं असेल ना तर तुम्हाला डबल सेशन खूप इम्पॉर्टंट आहे फॉर द मॅथमॅटिक्स सब्जेक्ट स्पेशली. ओके, त्यानंतर लाईन टू लाईन फोकसिंग ऑन ऑल द फंडामेंटल कन्सेप्ट म्हणजे जेवढे JEE आणि MST CET लेवलचे जे फंडामेंटल कन्सेप्ट आहेत ना ते लाईन टू लाईन आपण क्लिअर करून घेणार आहोत. कारण की हे कन्सेप्ट क्लिअर झाले नाही ना तर तुम्ही जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत ते तुमचे डेव्हलप होणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट, त्यानंतर आपण गाईज एक टार्गेट ठेवलंय की या अकॅडमिक इयर मध्ये 25-26 मध्ये मिनिमम 12,000 MCQ सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. का MCQ सॉल्व्ह करायचे आहेत, कारण की गाईज मॅथमॅटिक्स हा कन्सेप्च्युअल पेक्षा, असं माझं मत आहे, कन्सेप्ट आहेत पण त्यापेक्षा जास्त सरावाचा सब्जेक्ट आहे. म्हणजे तुमची प्रॅक्टिस किती होते ना हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे 12,000 MCQ आपण जे सॉल्व्ह करून घेणार आहेत इन द क्लासरूम ओनली, इन द क्लासरूम वी हॅव टू सॉल्व्ह द 12,000 MCQज प्रॅक्टिस. आणि यामध्ये तुमचे PYQs असतील किंवा तुमचे क्लास नोट्स असतील, स्टडी मटेरियल असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होणार आहे. त्यासोबत जेव्हा जेव्हा आपला एक टॉपिक संपेल त्यावेळेस रेग्युलर आपण DPP प्रोव्हाइड करणार आहोत आणि ती DPP लगेच इव्हिनिंग मध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे ज्यांना काही प्रॉब्लेम असतील, काही डाऊट्स असतील ते आपण लगेच क्लिअर करून घेणार आहोत. प्लस ज्या मुलांना काही स्पेशल डाऊट्स असतील किंवा वर्गामध्ये समजलं नसेल किंवा क्लासरूम मध्ये एखादा डाऊट अपुरा राहिला असेल तर त्यानंतर त्या स्पेशल मुलांसाठी आपण एक डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा अरेंज करणार आहोत. ओके, आपण रेफरन्स बुक कोणकोणते वापरणार आहेत हे पण तुमच्यासोबत डिस्कस करणं खूप गरजेचं आहे गाईज. वी विल रेफर 1 रेफरन्स बुक अँड 1 स्टडी मटेरियल. दॅट इज द फर्स्ट वन इज अ स्टेट बोर्ड बुक अँड द नेक्स्ट वन इज अ सेंगेज अँड द MTG बुक. आता मी स्टेट बोर्डचा का उल्लेख या ठिकाणी केलाय, बघा, स्टेट बोर्डचा का उल्लेख केला मी, कारण की आपल्याला MST CET सुद्धा एक्झामिनेशन द्यायची. बरोबर ना, कारण की MST CET जी एक्झाम आहे ना गाईज, लक्षात ठेवा, या MST CET च्या एक्झाम मध्ये 100% तुमचा जो पेपर सेट होतो हा या बुक वरती होतो, स्टेट बोर्ड बुक. आणि 85% ऑफ महाराष्ट्राच्या ज्या इंजिनिअरिंग सीट्स आहेत ह्या रिझर्व्ड आहेत थ्रू द MST CET कॅन्डिडेट्स. त्याच्यामुळे JEE जरी करत असताल तरी या एक्झामिनेशनला इग्नोर करून चालणार नाही. बरोबर, त्याच्यामुळे फोकस आपल्याला स्टेट बोर्डचं बुक पण कम्प्लीट करून घ्यायचं आहे प्लस MTG, जेणेकरून तुमची JEE मेन्सची 100% तयारी होईल आणि सोबतीला सेंगेजचं स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, येस. आता 100% रिझल्ट ओरिएंटेड कोचिंग म्हणजे काय, बघा, काही असे चॅप्टर असतात की ज्यांचं वेटेज हे आणि खूप जास्त असतं, लाईक 10 to 12 मार्क्सला काही काही चॅप्टर्स आहेत जसे की इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन. त्याच्यामुळे त्या चॅप्टरवर मोर फोकस आणि ज्यांचं वेटेज नुसार त्यांना टाइम देणं म्हणजे त्यांच्या त्या चॅप्टर सोबत न्याय करणं खूप गरजेचं आहे. काही समजलं, येस.
त्यानंतर इंडिव्हिज्युअल अटेन्शन अँड ट्रॅकिंग ऑफ अ पर्सनल ग्रोथ, म्हणजे बघा प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं बी गरजेचं आहे. त्याची ग्रोथ म्हणजे प्रत्येक वीकली एक्झामिनेशन्स मध्ये त्या मुलाची ग्रोथ कशी होते, ह्या एक्झाम मध्ये त्याचा स्कोर किती असेल तर नेक्स्ट एक्झाम मध्ये कोर आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं काळजीपूर्वक लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला गॅरंटेड सक्सेस भेटणार आहे. गाईज आता नेक्स्ट आहे आपलं सिलेबस फॉर जेई आणि एमएसटी सीईटी. सगळ्यांना माहीतच असेल तरी मी ह्या गोष्टी का डिस्कस करणार आहे, कारण की जेई आणि एमएसटी सीईटीचा सिलेबस तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. जेईला तर सगळ्यांना माहिती आहे फुल सिलेबस आहे क्लास 11th आणि 12th ला, बरोबर. फॉर एमएसटी सीईटी क्लास 11 चे 10 चॅप्टर्स आहेत. गाईज कोणकोणते चॅप्टर्स आहेत? ट्रिग्नोमेट्री, स्ट्रेट लाईन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर्स, पीएनसी, फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युटी अँड कोनिक्स. ह्या जे 11 चे सगळे जे चॅप्टर्स आहेत ना गाईज, तर ह्या सगळ्याचं वेटेज किती माहिती आहे का तुम्हाला? ह्यांचं फक्त 20% वेटेज आहे गाईज. किती? 20%. ह्या 10 चॅप्टर्सचं मिळून 20% वेटेज आहे, आणि जे रिमेनिंग 80% वेटेज आहे ना ते तुमचं क्लास 12च्या सिलेबसवर असेल. म्हणजे कोणता? ह्या क्लास 12चे तुमचे टोटल 15 चॅप्टर्स आहेत जे की एमएसटी सीईटीला विचारणार आहोत. ओके, मग त्यात हे 15 चॅप्टरचे मिळून तुम्हाला 80% वेटेज जे आहे ते एमएसटी सीईटीला आहे. त्यानंतर मार्किंग स्कीम कसं आहे आपला एमएसटी सीईटी एक्झामिनेशनचं मार्किंग स्कीम कसं आहे बघा गाईज. 50 क्वेश्चन्स असतील टोटल, 10 क्वेश्चन असतील तुमचे 11th वर आणि 40 क्वेश्चन असतील तुमचे क्लास 12th वर. पर क्वेश्चन तुमचे 2 मार्क्स असतील, त्यानुसार तुमचे 50 क्वेश्चन झाले, आणि 50 क्वेश्चन म्हणजेच तुमचे टोटल मार्क्स किती झाले गाईज? 100 मार्क्स. आणि हे 100 मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, आणि त्याच्यासाठी टाइम पिरियड जो लागणार आहे तो आपला टोटल 90 मिनिट्स असेल. समजलं का? बघा पर क्वेश्चन 2 मार्क आहे, खूप सोपं आहे. एमएसटी सीईटी मध्ये 100 आउट ऑफ 100 मिळवणं काहीच अवघड नाहीये. फक्त त्याच्यासाठी तो लागतो ते सातत्य आणि सराव. सातत्य आणि सराव, जे की आपण क्लासरूम मध्ये जे प्रॅक्टिस घेणार आहोत ना त्या सगळ्या गोष्टीचा प्रॉपर सराव करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मार्किंग स्कीम फॉर द जेई. आता आपण सीईटीचं पाहिलं, जेईचं पाहावं लागेल ना. बघा मार्किंग पॅटर्न फॉर द जेई. फॉर द मॅथमॅटिक्स वी हॅव द टोटल 25 क्वेश्चन्स, बरोबर आहे. त्यापैकी 20 क्वेश्चन हे आपले ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील, आणि त्यातले आन्सर टाईप जे असतील क्वेश्चन न्यूमेरिकल आन्सर टाईप हे 5 असतील. जेई मध्ये पर क्वेश्चन असतो तुमचा 4 मार्क्स, बरोबर आहे. टोटल 25 क्वेश्चन्स आहेत, 25 चोक 100, म्हणजे तुमचा 100 मार्क्सचा जेईचा सुद्धा पेपर राहणार आहे मेन्सचा. त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा जेई मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे तर सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. ह्या गोष्टींची काळजी घ्या. आता आपलं जे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट जी तुमच्यासोबत मला शेअर करायची, पूर्ण वर्षभरामध्ये जे आपलं अकॅडमिक कॅलेंडर आहे, म्हणजे आपण कसे कसे फ्लो करणार आहेत, आपला सिलेबस कधी कंप्लीट होणार आहे, आपण टेस्ट सिरीज कधी कंडक्ट करणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणं गरजेचं आहे. बघा आपला जो टोटल सिलेबस आहे क्लास 11th आणि 12thचा, जेवढा पण सीईटीला आहे आणि जेईला आहे, अप्रॉक्सिमेटली आपला सध्याला जानेवारी चालू आहे, बरोबर. फेब्रुवारी पासून जरी कन्सिडर केला आपण तरी आपल्याकडे 9 मंथ्स राहतात. म्हणजे आपला अप्रॉक्सिमेटली जो सिलेबस कंप्लीट होईल तो 15 ऑक्टोबर टू 30 ऑक्टोबर पर्यंत. मी 15 दिवसाचा जो पॉसिबिलिटी ठेवली आहे त्याच्यामागचं मेन रिझन्स आहे कारण की हॉलिडेज भरपूर येतात, मधात थोडंफार ऊचनीच होऊ शकते. त्याच्यामुळे आपण मॅक्सिमम 30 ऑक्टोबर पर्यंत बघूया की आपला सगळा सिलेबस कंप्लीट होईल. कारण की विशेष म्हणजे आपले सर डेली 2 सेशन सुद्धा आहेत, बरोबर आहे की नाही. जनरली कोणी 2 सेशन ठेवत नाही, म्हणजे ऑलमोस्ट डबल टाइम पिरियड भेटणार आहे आपल्याला तेवढा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी, बरोबर. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आपण चालू करणार आहोत. एकदा सिलेबस काय आपला कंप्लीट झाला ना त्याच्यानंतर एक 5 फेज मध्ये आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत. तर त्यातल्या फेज 1 मध्ये काय राहील, कधी चालू होईल तो फेज 1? फेज 1 तुमचा चालू होतो गाईज 1 नोव्हेंबर टू 15 नोव्हेंबर, बरोबर. 1 नोव्हेंबर टू 15 नोव्हेंबर मध्ये काय करणार आहेत आपण? 15 डिसेंबर म्हणजे 1.5 महिना आपण चॅप्टर वाईज टेस्ट कंडक्ट करणार आहोत. म्हणजे प्रत्येक चॅप्टर वर एक टेस्ट, बरोबर. मॉर्निंग मध्ये टेस्ट राहील, इव्हिनिंग मध्ये त्याचं अनालिसिस राहील. म्हणजे तुमचं डिटेल स्टडी होणार आहे गाईज. का तर आपण चॅप्टर वाईज टेस्ट फर्स्ट फेज मध्ये कन्वर्ट करणार आहोत. 11 चे किती चॅप्टर असतील? एक सीईटी साठी 10 आणि 12 चे चॅप्टर आहेत 15, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30 चॅप्टर्स आहेत. पर डेच्या हिशोबाने एक महिन्यामध्ये तुमची प्रत्येक चॅप्टर वाईज टेस्ट कंप्लीट होऊन जाईल. सिमिलरली फेज 2 मध्ये 15 डिसेंबर टू 15 जानेवारी पर्यंत आपण पार्ट टेस्ट कंडक्ट करणार आहोत. आता पार्ट टेस्ट म्हणजे काय?
2 ते 3 चॅप्टरची मिळून बनवलेली टेस्ट. समजलं? त्याच्यामुळे काय होईल, तुमचं डबल रिव्हिजन होईल. अजून पार्ट टेस्ट मध्ये तुम्हाला कळून जाईल की भाई कोणता टॉपिक आपला स्ट्रॉंग आहे आणि वीक आहे. बरोबर. सिमिलरली थर्ड फेज मध्ये आपण घेणार आहोत. ती थर्ड फेज कधी चालू होणार आहे? 15 जानेवारी टू 1 फेब्रुवारी, म्हणजे जवळपास 15 दिवस. 15 दिवसामध्ये आपण 10 फुल सिलेबस टेस्ट कंडक्ट करणार आहोत गाईज. 10 फुल सिलेबस टेस्ट का कंडक्ट करणार आहोत? कारण की या टेस्ट मधून तुम्हाला तुमचे वीकनेस आणि स्ट्रॉंग पॉईंट समजून येतील. बरोबर आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुमचा 100 पैकी जो स्कोर होणार आहे सीईटी आणि जेई मध्ये, तो तुम्हाला अंदाज येऊन जाईल की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी त्या 10 फुल सिलेबस टेस्ट आहे. त्यानंतर फेज 4 मध्ये आपण काय करणार आहोत? टेस्ट वगैरे काहीच कंडक्ट करणार नाही. जेपर्यंत आतापर्यंतच्या लास्ट 3 फेज मध्ये तुमचे जे वीक टॉपिक्स असतील किंवा वीक चॅप्टर्स असतील, त्या चॅप्टर आयडेंटिफाय करून आपण ते चॅप्टर्स वर्गामध्ये डबल टीच करणार आहोत. बरोबर आहे का? कारण का तुमचे चॅप्टर्स जे कमजोर आहेत, कधी कधी काय होतं ना, जे आपले स्ट्रॉंग चॅप्टर आहेत तेच आपण रिपीट करत राहतो, तेच आपण फॉर्म्युले वाचत राहतो, परंतु जे वीक पॉइंट्स असतील किंवा चॅप्टर्स असतील ते आपण रिवाइज करत नाही. त्याच्यामुळं आपण स्पेशल 4th फेज मध्ये फक्त रिव्हिजन ऑफ वीक टॉपिक्स हे कन्सेप्ट चालवणार आहोत. त्याच्यानंतर तुमच्या बोर्ड एक्झाम चालतील ऑलमोस्टली 20 to 25 डेज. त्या काळामध्ये आपण सायमल्टेनियसली निर्णय घेऊ शकतो. आणि लास्ट फेज दॅट इज फेज 5 मध्ये 1 मार्च टू 31 मार्च ह्या एका महिन्यामध्ये 20 फुल सिलेबस टेस्ट कंडक्ट करणार आहोत गाईज. किती? 20 फुल सिलेबस टेस्ट. जेणेकरून तुमचा एवढा सराव होणार आहे की तुम्ही जरी म्हणजे पुस्तकातलं किंवा एखाद्या रेफरन्स बुक मधलं कितीही डिफिकल्ट पेपर जरी त्यांनी चॉईस केला तरी तुम्ही इझिली ते सॉल्व्ह करू शकता. बरोबर. त्याच्यामुळे हे ज्या नंबर ऑफ टेस्ट आहेत बघा तुम्ही, चॅप्टर वाईज टेस्ट. सगळ्यात पहिल्या फेज 1 मध्ये चॅप्टर वाईज टेस्ट, त्याच्यानंतर पार्ट टेस्ट फेज 2, फेज 3 मध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट, त्याच्यानंतर फेज 4 मध्ये आयडेंटिफाईंग द वीक टॉपिक्स आणि त्याचं रिव्हिजन, आणि त्याच्यानंतर फेज 5 मध्ये तुमच्या 20 फुल सिलेबस टेस्ट. लक्षात ठेवा, तुमच्या 30 फुल सिलेबस टेस्ट होतात, म्हणजे फुल सिलेबस टेस्ट होत आहे आणि पार्ट टेस्ट आणि चॅप्टर वाईज टेस्ट. म्हणजे तुमचे 100% प्रिपरेशन इथंच क्लासरूम मध्येच प्रिपरेशन होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे गाईज लक्षात ठेवा, आपली जी न्यू बॅच आहे ती 20 जानेवारी पासून लॉन्च झाली ऑलरेडी, कारण की आज 21 जानेवारी आहे आणि आपला जो बॅच टायमिंग आहे तो 11 AM to 1 PM. त्यामुळे सगळ्यांनी फ्री डेमोसाठी अटेंड करायचं आहे आणि आपला डिसिजन फिक्स करायचा आहे. कारण की वेळ आहे ना, ही वेळ खूप महत्वाची आहे. तुमचा एक निर्णय हा तुमचं भविष्य बदलू शकतो. आणि तुमचं जर स्वप्न टॉप इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर गाईज आपण ते पूर्णपणे मिळवण्याचा किंवा तुमचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर डेमोसाठी रजिस्टर करून दिलेल्या नंबरवरती तुम्ही रजिस्टर करू शकता आणि आपल्या क्लासला भेट देऊ शकता. सो धन्यवाद गाईज. थँक्यू सो मच.